आपल्यासाठी, आपल्या देशासाठी काय काम केलंय? आपल्या फक्त देशासाठीच नाही केलंय, त्यांनी पूर्ण जगासाठी केलंय. होल वर्ल्ड हॅज वर्क. काय काम केलंय? मराठी मला आन्सर द्यायचं खातील मग. कोणाला माहितीये डॉक्टर बाबासाहेबांचं काम? कोणाला माहितीये? पाठशाला ती नाही. आणखी कोणाला माहितीये? माहिती आहे का? नाहीये. ठीक आहे, काय हरकत नाही. तर आपण त्यांचा परिचय करून घेणार आहोत. ऍक्च्युली असं व्हायला नाही पाहिजे होतं की तुम्हाला माहिती नाही. आम्हाला प्लीज सिट डाऊन. तर तुम्हाला माहीत नाही आहे ही गोष्ट खूप दुःखद आहे. बरं, का असं मी बोलली? तुम्ही वर्गामध्ये बसून एकत्र शिक्षण घेताय, बरोबर? हां, तर ती सगळ्यात तुम्हाला चांगली गोष्ट, सगळ्यात सौभाग्याची गोष्ट आहे. तुम्ही उठा, बाहेर जा. बाहेर जा मग, बाहेर जा. काय वाटलं तुम्हाला बाहेर काढलं? राग आला मला? You got angry on me? आपको बुरा लगा? बुरा लगा, राईट? मी का केलंय असं माहिती आहे का? प्लीज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकदम गरीब कुटुंबात जन्माला आले, बरोबर? खूप गरीब होते, खूप गरीब म्हणजे एकदम पुअर फॅमिलीमध्ये. ठीक आहे, तर ते पहिला जे आपला म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा जो काळ होता, स्वातंत्र्यपूर्वी म्हणजे व्हॉट बिफोर इंडिपेंडन्स, तर त्या काळामध्ये असं होतं की दलित, उच्चवर्णीय आणि मागासवर्गीय असे दोन भेद होते समाजामध्ये. बरं, समाज म्हणजे सोसायटी. तर हे जे दोन भेद होते, दलित आणि उच्चवर्णीय. उच्चवर्णीय मीन्स कोणते? पंडित रहते थे और मतलब अप्पर क्लास. बाबासाहेब आंबेडकर जे होते ना, हे दलित वर्गात. सपोज आता हे ह्यांना मी काय समजतात बाबासाहेब आंबेडकर, तर ते दलित असल्यामुळे त्यांना असं वर्गात बसून शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता. कारण ते काय होते? लोअर कास्टचे होते. लोअर कास्ट असल्यामुळे त्यांना वर्गात बसून अभ्यास करणं किंवा शिक्षण घेणं अजिबात अलाउड नव्हतं. शिक्षणाचा हक्क कोणाला होता? कोणाला होता फक्त शिक्षणाचा हक्क? जे उच्चवर्णीय अप्पर क्लासचे जे होते, अप्पर क्लास आपण समजतोय ना, हां, तर हे जे उच्चवर्णीय लोक होते, हायर क्लास, त्यांनाच होतं. तर हे बाबासाहेब आंबेडकर त्यांना वर्गामध्ये देखील एंट्री नव्हती. आता आपण एकत्र बसून सगळे शिक्षण घेतो, पण बाबासाहेब आंबेडकर होते त्यांना वर्गात येऊन बसायची परवानगी नव्हती. मग त्यांनी काय केलं? असं जे हे म्हणजे हायर स्टँडर्डची लोक बसायची, म्हणजे मुलं बसायची, तर त्यांना असं बसायला हक्कच नव्हतं. त्यांना असं हकलावून द्यायचे वर्गात. जैसे की मैंने अभी इसको बना करा, वैसे उनको हवा देते थे की यू आर नॉट अलाउड टू सिट इन अ क्लास. त्यांना वर्गामध्ये बसण्याचा हक्क नव्हता. त्यांना असं गुरुजी येऊन हकलवून द्यायच्या वर्गातून की तू वर्गात दिसला नाही पाहिजे, वर्गात तू बसायचं नाही, बरोबर? तर हे अशा परिस्थितीत त्यांनी काय केलं? शिक्षण घेतलं. काय घेतलं? शिक्षण. शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे एज्युकेशन, बरोबर? तर अशी वर्स्ट कंडिशन होते. आता तिला मी जसं बाहेर उभं केलं, तिला किती वाईट वाटलं असेल. आता वाईट वाटलं की नाही तिला, की मी तिला वर्गातून बाहेर काढलं, तिला हाक लावलं किंवा वर्गात बसायची तिला मी परमिशन नाही दिली, बरोबर? तर त्यांना किती वाईट वाटलं असेल की त्यांना वर्गात येऊ द्यायचे नाही. जी मुलं बसायची त्यांच्यामध्ये बसून त्यांना शिकायची खूप इच्छा होती, तरी पण त्यांना परमिशन नव्हती. मग काय करायचे ते माहिती तुम्हाला? काय करायचे ते? काय करत असतील मग ते? कसं एवढं शिक्षण पूर्ण केलं असेल त्यांनी? काय केलं असेल मग त्यांनी? ते वर्गाच्या बाहेर बसायचे. शिक्षकाची शिकवत असायचे, ते वर्गाच्या बाहेर बसायचे आणि तिथे बाहेर बसून त्यांनी आपलं एवढं शिक्षण पूर्ण केलं, बरोबर? तुम्ही लोक अब्दुल कलामच्या बद्दल माहिती असेल ना तुम्हाला? काय माहिती तुम्हाला त्यांच्याबद्दल? कोण सांगेल मला? त्यांच्याबद्दल ऍटलीस्ट माहिती आहे का तुम्हाला? अब्दुल कलाम ऐसी जो ग्रेट पर्सनैलिटी होती है ना, उनके बारे में मालूमात करना बहुत जरूरी है. अब्दुल कलाम हे एक एकदम छोट्या परिवारात जन्माला आलेले आणि त्यांना पण असं बसायचा हक्क नव्हता वर्गामध्ये. त्यांनी अशाच प्रकारे आपले शिक्षण वर्तमानपत्र
होते हे कॉबलर, यु नो ना कॉबलर. तर ते त्या फॅमिलीमध्ये जन्माला आले आणि तरीही त्यांनी असं बाहेर बसून आपलं शिक्षण पूर्ण केलं. तर आता हा जो लेसन आहे त्याच्यामध्ये काय सांगितले, त्याच्यामध्ये तो लेसनमध्ये काय सांगितलंय तर चर्नी रोडचा एरिया होता. चर्नी रोडचा एरिया माहिती आहे का तुम्हाला? मुंबईमध्ये कधी फिरायला गेला ना तुम्ही? आप लोग कभी बॉम्बे घूमने गए? यह कॉल टू बॉम्बे सिटी सीएसटी गए हो आप लोग कभी? गेलेला कोण फिरायला? तुम्ही लोक फिरायला नाही जात? ओके. तर चर्नी रोडला विल्सन कॉलेज आहे, विल्सन कॉलेज. तर विल्सन कॉलेजमध्ये माझी मुलगी शिकते सध्या. आसमा नाम आहे विल्सन. तो ये बहुत बड़ा कॉलेज है. हाँ वो मैम Teacher's daughter's name is Asma. Okay, and she is also studying in Wilson College. विल्सन कॉलेज. Wilson College, which is in Sunny Road. Okay, don't look at me. Come on, look there. तो ये विल्सन कॉलेज जो है, ये विल्सन कॉलेज है. विल्सन कॉलेज त्यावेळेचे ब्रिटिश होते त्यांनी बांधलेले विल्सन कॉलेज. बरं, त्यावेळेला आपण स्वतंत्र पण नव्हतो. वी हॅड नॉट गॉट द इंडिपेंडेंस ऑफ एट दॅट टाइम. तो ये विल्सन कॉलेज के जो प्रिंसिपल थे केळुसकर सर, तो ये प्रिन्सिपल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली. कुठे भेट झाली तर हे विल्सन कॉलेजचे जे प्रिन्सिपल होते ते उद्यानात, हे उद्यानात भेटलेला विद्यार्थी. या लेसनचं नावच असं आहे उद्यानात. उद्यान म्हणजे काय? गार्डन. उद्यानात भेटलेला विद्यार्थी. बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते कुठे भेटलेले त्या प्रिन्सिपलला? इन द गार्डन. येस, उद्यान मीन्स इन द गार्डन. भेटलेला मीन्स मेट. विद्यार्थी स्टुडंट. व्हेरी गुड, स्टुडंट. तर आता आपण काय शिकणार आहोत? त्याचं ह्या लेसनचं लर्निंग आउटकम काय आहे आपल्याला? आता मी एवढं एक्सप्लेन केलं, त्याचं लर्निंग आउटकम काय असायला पाहिजे? या लेसनचं लर्निंग आउटकम काय असणार? आपको गहरा इफेक्ट दिया है. काय असायला पाहिजे लेसनचं लर्निंग आउटकम? आप बोलो बेटा. एजुकेशन फॉर ऑल. वेरी गुड आन्सर. बट आय वॉन्टेड इन मराठी. मराठीमध्ये कोण दिलं उत्तर? एज्युकेशन फॉर ऑल. शी सेड एज्युकेशन फॉर ऑल. प्रतिमा प्लीज सिट डाऊन. हां, आम्ही भेदभाव करणार नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांसाठी शिक्षण. वाव, व्हेरी नाईस. क्लॅप फॉर बोथ गर्ल्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मराठी उत्तर दिली आहे त्यामुळे त्यांचा क्लॅप, त्यांच्यासाठी क्लॅप असायलाच पाहिजे. पहिला आहे सर्वांसाठी शिक्षण आणि दुसरा त्यांचं प्रतिमा. येस, आणि भेदभाव न करणं. भेदभाव न करणे म्हणजे काय? डिस्क्रिमिनेशन नहीं होना चाहिए, भेदभाव नहीं होना चाहिए. उच्च भ्रूण, दलित या फिर जैसा बोलते हैं डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ द कास्ट एंड डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ द व्हाट पॉवर्टी और रिचनेस, उसको नहीं होती. ठीक है. तर हे जे केळुसकर रूल जे आहे ती एक गोष्ट आहे, छोटीशी गोष्ट आहे. तर हे देखो जैसे कि हम लोग दुआएं करते हैं ऊपर वाले, अल्लाह ताला से दुआएं करते हैं, प्रे करते हैं. किस लिए प्रे करते हैं हम लोग? कोई बताएगा? हमें ना प्रे क्यों करते हैं हम लोग? कशासाठी? Try to talk in Marathi. दुआ कशासाठी मागतो आपण? and ओके सिट डाउन. अपनी ख्वाहिशी पूरी करने के लिए तू दुआ मागते. इच्छा पूर्ण करायसाठी. बरोबर. तर हा मुलगा होता, त्याची पण इच्छा होती, भरपूर इच्छा होती त्याची की त्याला खूप मोठं व्हायचं होतं, शिकून खूप त्याला शिकायचं होतं. तर हे जे प्रिन्सिपल होते,
Good. You're getting my question? Yes, you can get knowledge. You will give the answer in Marathi right now. The same answer. Okay. If anyone has to give. पुस्तकं आपण घेतो वाचायसाठी आणि ज्ञान प्राप्तीसाठी, नॉलेजसाठी घेतो ना पुस्तकं. प्लीज सिट डाऊन. येस, बोथ ऑफ यू प्लीज सिट डाऊन. पुस्तकं, लायब्ररीची पुस्तकं आपण ज्ञानासाठी घेतो, वाचनासाठी घेतो आणि आपल्याला एक्स्ट्रा ज्ञान मिळतं त्यातनं, बरोबर. तर बाबासाहेब आंबेडकरांचं हेच काम होतं की ते शिकण्याबरोबरच काय करायचे, ते म्हणजे शाळेतलं ते शिक्षण घ्यायचेच ते, परंतु ते इतर पुस्तकंही वाचून त्यातून एक्स्ट्रा नॉलेज मिळतं का, त्याच्यासाठी ते पुस्तकं वाचायचे. तर हे जे प्रिन्सिपल होते, विल्सन कॉलेजचे प्रिन्सिपल, त्यांनी हे ऑब्झर्व केलं. एक दिवस बघितलं ते बसलेले बुक रीड करत होते, ठीक आहे, त्यांनी सोडलं, त्यांनी फक्त स्माईल केलं आणि सोडलं. दुसऱ्या दिवशी बघितलं परत बाबासाहेब आंबेडकर बसलेले, परत रिडिंग करतात. तिसऱ्या दिवशी पण ऑब्झर्व केलं. मग तिसऱ्या दिवशी जे प्रिन्सिपल होते केळुसकर सर, ते त्या विद्यार्थ्याकडे गेले. विद्यार्थी कोण होता? बाबासाहेब आंबेडकर. तर ते त्यांच्याकडे गेले आणि विचारले, बाळा तुझं नाव काय? मतलब क्या है इसका? What is your name? ठीक है. तो उनको बहुत अच्छा लगा कि किसी ने आके मुझे टच किया. उस दिन की अनटचेबिलिटी जो थी वो बहुत हाई से थी, राइट. तो उनको टच करने से बहुत अच्छा लगा कि किसी ने मेरे पास आके मुझे बहुत कंपैशन के साथ, सहानुभूति के साथ मुझे पूछा कि बेटा क्या नाम है आपका. तो उनको बहुत अच्छा लगा. तो इसके बाद में डॉक्टर के वो जो प्रिन्सिपल थे केळुसकर सर, त्यांनी विचारलं, बाबू तू रोज इकडे बसून पुस्तकं वाचतो, मी 3 दिवसापासून तुला बघतोय, तू कंटिन्युअसली पुस्तकं वाचतो. बाकी जी मुलं आहेत, म्हणजे तुझ्या जी एजची मुलं आहेत, ते मैदानात जाऊन खेळतात, मस्ती करतात, दंगा करतात, पण तू तसा नाही. तू का नाही मस्ती करत? तू फक्त वाचतोस असं का? समजलं? तुमच्या वयाची मुलं जाऊन बाहेर खेळतात, दंगा मस्ती करतात, पण तू जाऊन फक्त इकडे रिडिंग करतो. तर त्यांनी काय सांगितलं, सर माफ करा, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्या देशात जे हाल आहे अनटचेबिलिटी, मला वर्गात बसून अभ्यास करायला पण देत नाही. आमचे जे टीचर्स आहेत ते आम्हाला वर्गात पण बसू देत नाही. म्हणजे आता ही परिस्थिती आहे. तर पण मला शिकून खूप मोठं आहे, ही त्याची इच्छा होती. डोंगरवाल्याने जो थी वो कबूल की. किस तरह कबूल की? नो, ये जो सर जो थे वो आए थे उनके लाइफ में एक फरिश्ता बन के. उन्होंने वो ऑब्जर्व की उनकी इच्छा शक्ति और उन्होंने उनका इंतजाम किया बाहर गाँव जाके बड़ी पढ़ाई करने का, बहुत हायर एजुकेशन जो रहती है वो लेने का. तो ये अल्लाह ताला ने उनको एक क्या दिया था, ब्लेसिंग दिया था, है ना, कि उनको वो सर आए मिले और उन्होंने डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर को विदेश में हायर स्टडीज के लिए भेजा. ठीक है. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशात गेले, त्यांनी हायर स्टडीज जी आहे ती घेतली आणि त्यानंतर भारताचं कॉन्स्टिट्यूशन त्यांनी लिहिलं. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय माहिती आहे का? मराठीत त्याला राज्यघटना बोलतात. राज्यघटना. कॉन्स्टिट्यूशन काय होत आहे, काय असतं कॉन्स्टिट्यूशन, काय आहे त्याच्यामध्ये? कॉन्स्टिट्यूशन, व्हॉट डू यू मीन बाय कॉन्स्टिट्यूशन? डू यू नो? कॉन्स्टिट्यूशन आप लोगों ने ये चैप्टर आई थिंक फिफ्थ स्टैंडर्ड में लर्न किया. यस, रूल्स एंड रेगुलेशन. करेक्ट आंसर. रूल्स एंड रेगुलेशन फॉर व्हाट? Yes. For ruling our country. Correct. Clap for Fatima also. Very good answer. So you have the knowledge of what we mean by constitution and what is there in that constitution. So राज्यघटना जी आहे त्याच्यामध्ये आपण आपलं राष्ट्र कसं चालू, त्याचे नियम, त्याच्या अटी आणि ते चालवण्यासाठी काही त्याच्यामध्ये कलम लिहिलेले आहेत. ते सगळं लिहिले कोणी? कोणी लिहिली राज्यघटना? मग त्यांनी एवढं मोठं काम केलं आपल्या देशासाठी आणि तुम्हाला माहिती नाही का बाबासाहेब आंबेडकर कोण आहे? म्हणजे ही सगळ्यात मोठी आश्चर्यकारक. एक्चुअली इट्स वेरी सैड बट इनके बारे में मालूम होना चाहिए. अभी जो दलित लोग जो है, मतलब यू कैन से द लोअर क्लास पीपल,
वो उनको अपनी देवता मानते हैं। जैसे कि अब्दुल कलाम जी का मंदिर बनाया गया है केरल में, आपको पता भी नहीं रहेगा शायद, केरल में उनका बहुत बड़ा मंदिर बनाया गया है। हाँ, अब्दुल कलाम जी का, हम लोग तो वैसे वो नहीं करते, बट इनको भी लोग भगवान मानते। क्यों? का कारण त्यांनी एवढं महान काम केलं आपल्याला। असे महान नेते जे आहेत ते कुठे कुठे झाले, ते जन्म कुठे घेतला त्यांनी, कुठे जन्म घेतला त्यांनी? एकदम गरीब परिवाराने कुठे जन्म घेतला त्यांनी? व्हेरी पुअर फॅमिली इन इंडिया. अब्दुल कलाम ऑल्सो वॉज फ्रॉम व्हेरी पुअर फॅमिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज फ्रॉम व्हेरी पुअर फॅमिली. ह्यातून आपण कुठलं जीवन मूल्य काय शिकणार आपण? मूल्य काय आहे त्यामध्ये? जीवन मूल्य काय आहे? आपण कुठल्याही आपण कुठल्याही जरी गरीब कुटुंबात जन्माला आलो तरी पण आपण आपलं जे धैर्य ते कायम ठेवायचं आणि आपल्यामध्ये नेहमी तो हुनर ठेवायचा आणि आपल्याला काहीतरी मोठं बनायचं. आपला जो गोल असतो तो नेहमी आपण मोठा ठेवायचा आणि आपण आपल्या देशासाठी काहीतरी करायला पाहिजे, ही भावना त्याच्यामध्ये यायला पाहिजे. लोकांसाठी आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो, पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? स्वतः मेहनत केली पाहिजे, समाजसेवा आपण केली पाहिजे, लोकांच्या भल्यासाठी आपण काम केलं पाहिजे. पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण काय केलं पाहिजे? शिक्षण घेतलं पाहिजे. आपण जर शिक्षित नाही झालो तर आपण ह्या सगळ्या गोष्टी समाजाला देऊ शकतो? नाही देऊ शकणार. म्हणून आपण स्वतः त्याच्यासाठी कॅपेबल व्हायला पाहिजे. स्वतः त्याच्यासाठी आपण लोकांना उत्तेजित केलं पाहिजे. आणखी काय करायला पाहिजे? लोकांना प्रेरित केलं पाहिजे चांगल्या गोष्टी करायसाठी. कळलं? आता कोण सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते? आता बोला तुम्ही. आता सांगा चॅप्टर हम लोगों ने लर्न किया है, पढ़ा है, उनके बारे में. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर एजुकेशन आप लोगों में जो अच्छा पढ़ा करना है क्या बोले? डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर बोलते ना वाई इंग्लिश, हिंदी में बोलो चलेगा बट नॉट इंग्लिश. ये लेसन के अंदर हमें ये सिखा के बाबा साहेब आम्बेडकर एक बहुत छोटे परिवार से थे, बहुत लोअर कास्ट के परिवार से थे. और पहले के ज़माने में ऐसे माना जाता था कि जो अपर कास्ट लोग हैं वही सब कर पाते हैं और लोअर कास्ट को कुछ नहीं, उनका कोई वैल्यू नहीं होता है. गुड, वेरी गुड. हाँ, उनको विद्यालय में मराठी ट्राई टू टॉक इन मराठी ना बच्चा. कम ऑन, यू कैन. विद्यालय डॉक्टर बाबा साहेब है आम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को उनके गुरुजी बाहर बिठा के उनको स्टडी करवाते थे. और जब रिसेस होती थी तो वो मस्ती नहीं करते थे, वो पढ़ते थे. उनको बहुत ज़्यादा इच्छा थी कि मुझे बहुत बड़ा आदमी बनना है, मुझे पढ़ना है. तो जब बच्चे लोग खेलते थे तो वो लाइब्रेरी में जाकर वो उनकी मतलब पढ़ाई करते थे. तो जब भी पढ़ाई करते थे तब एक दिन उनके मिस शिक्षा आए और आप गुड बोलो ना. कहा कि एक दिन उन्होंने देखा, दूसरे दिन भी देखा, दोबारा वो बैठकर पढ़ाई कर रहे थे. तीसरे दिन आए और पोलाइटली पूछा कि बेटा आपका नाम क्या है. तो वो बहुत ज़्यादा अप्रिशिएट हुए. एंड देन क्यों?
उनको पहली बार किसी ने इतने प्यार से बुलाया था। Very nice. Very nice. Yes. Clap for them. Your group is ready? Okay. क्योंकि उनको पढ़ने का बहुत शौक था। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को सब लोग गॉड करके भी बुलाते थे क्योंकि उन्होंने उनकी लाइफ में कुछ अच्छा किया था। Very nice. Good. Yes. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने रूल्स और रेगुलेशन बनाई थी उनको Which rules and regulation बेटा? एजुकेशन, कॉन्स्टिट्यूशन। Very good. Okay. Who else? Yes, that group. Yes. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर एक बहुत गरीब परिवार में से बिलोंग करते थे। उनका मतलब ड्रीम था कि वो बड़े आदमी बने और जब उनको स्कूल में जब उनको पढ़ने का होना था, जब वो पढ़ने के लिए जाते थे तो जो उनके टीचर्स थे उनको बाहर निकाल देते थे क्योंकि वो बहुत पुअर थे। तो वो है ना लाइब्रेरी में जाके बुक्स पढ़ते थे। एक दिन उनके टीचर ने देखा, दूसरे ने देखा, तीसरे ने देखा और तीसरे ने पूछा उनसे कि उनको बहुत उनको पूछा कि आप क्यों पढ़ते हो, आप मस्ती आपका नाम क्या है? तो वो बहुत खुश होते हैं। Very good. Yes. आता आपण हा धडा शिकलोय. तर या धड्याचं नाव काय आहे? धड्याचं नाव काय आहे? हा लेसन कशाशी निगडीत आहे? कशावरती आधारित आहे? फातिमा? Means in the garden, one student in the garden, one student meet the man, the principal. बस. हा तिसरा? बोलो. काय शिकलो आपण या लेसन मध्ये? आपण काय शिकलो? इसके अंदर से ये सीखा कि बाबा साहेब अम्बेडकर जो बहुत लोअर कास्ट से थे, लेकिन उन्होंने साबित कर दिया कि लोअर कास्ट और अपर कास्ट कुछ मैटर नहीं करता और उन्होंने बता दिया कि लोअर कास्ट भी कुछ कर सकता है। और उन्हें सब गुरुजी इसलिए मानते हैं क्योंकि उन्होंने आगे वाली जनरेशन के लिए आसान तरीका बना दिया कि आने वाले जो है वो लोअर कास्ट और अपर कास्ट के बीच डिस्टिंग्विश नहीं करें। Mashallah. Very good. Give a clap for everyone.